राज्यातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। मंत्रिमंडळ फुल, सध्या वेकेन्सी नाही, मंत्रिमंडळात जागा नसल्याने कोणालाही मंत्रिपद मिळणार नाही। जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेश आणि मित्र मंत्रिपदाच्या चर्चेवरून फडणवीसांचा अप्रत्यक्षरित्या टोला। इंदापुरात एक जण 19 वर्ष मंत्री होते तेव्हा काय केलं? जॅकेट घालून स्टाईल मारणं एवढंच मंत्र्यांनी केलं का? प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांची हर्षवर्धन पाटलांवर टीका। येणाऱ्या काळात काँग्रेस देशातून हद्दपार होणार, काँग्रेस डुबती जहाज है। वाशिम मधील प्रचार सभेतून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। जामनेरमध्ये विरोधातील 17 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार, मंत्री गिरीश महाजन यांना विश्वास। विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा, महाजनांचं मतदारांना आवाहन। गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसेंनी भाजपा पक्षवाढीसाठी मेहनत घेतली। गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसेंमुळे आज भाजपा पक्ष मोठा झाला, मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य। निधीला काट मारायला तुझ्या बापाच्या घरचा आहे का? ओमराजे निंबाळकरांनी भर सभेत अजित पवारांचा बाप काढला। प्रचार सभेत मतदारांना निधीबाबत इशारा देताना दादांनी केलेल्या वक्तव्याचा ओमराजेंकडून समाचार। तिजोरी जनतेची माझ्यापेक्षा जास्त अधिकार, मुख्यमंत्र्यांकडे तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे असं ओघात बोललो। चौफेर टीकेनंतर अजित पवारांची सारवासार। प्रभादेवीत माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये राडा। इमारती तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या शाखेवरून वाद, शाखेसमोर शेड बांधण्यास स्थानिकांचा विरोध। विरोधानंतर सरवणकरांच्या घटनास्थळावरून काढता पाय। उबाटाच्या इच्छुक उमेदवारानं वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला। शेड न बांधण्याची विनंती केल्यानंतर मी काम थांबवायला सांगितलं। समाधान सरवणकरांची प्रतिक्रिया, तर दम होता तर पळपुटेपणा का केला? महेश सावंतांची सरवणकरांवर टीका। तर सध्या मालवणमध्ये धुमशान सुरू पाहायला मिळते। राणे बंधूंमध्येच लढत जी आहे ती पाहायला मिळते। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पहा। कुठलीही ऑफर दिली तरी शेवटच्या श्वासापर्यंत एकनाथ शिंदेंची साथ सोडणार नाही, शिंदेंचा पीए बनायलाही तयार। मालवणमधील प्रचार सभेत निलेश राणेंचं वक्तव्य। निलेश राणे म्हणजे शिवसेनेचे खणखणीत नाणं, निलेश राणे म्हणजे शिवसेनेची भगवी रेष। इलाका किसी का भी हो धमाका, निलेश राणे ही करेगा। मालवणमधील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्तुतीसुमनं। सिंधुदुर्गातील युती तुटल्यानंतर शिंदेंची मालवणात पहिलीच प्रचार सभा। सभेआधी शिंदेंनी नारायण राणेंच्या निवासस्थानी जात भेट घेतली। महायुतीतील संघर्ष वाढल्यानं शिंदे आणि राणेंच्या भेटीला महत्त्व। बळीचा बकरा बनायला मी दूधखुळा नाही, पण तुम्हाला हिंदुत्वाचं प्रेम आलं की कुणी करायला लावतंय? निलेश राणेंचा नितेश राणेंना टोला, तर राणे कुटुंबाचं रक्त भगवं, हिंदुत्व शिकू नका, नितेश राणेंचं भावाला प्रत्युत्तर। चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून हे प्रकार सुरू झाले। रवींद्र चव्हाण वातावरण बिघडवण्यासाठी सिंधुदुर्गात येतात। चव्हाणांना विकासाशी देणं घेणं नाही। निलेश राणेंचा हल्लाबोल, तर निलेश राणेंच्या टीकेवर उद्या बोलणार, चव्हाणांची प्रतिक्रिया। लोकसभेसाठी चव्हाणांनी चाचपणी केली होती, पक्षानं सांगितलं म्हणून नारायण राणे लढले आणि जिंकूनही आले। कर्तृत्वामुळे नारायण राणेंना पद मिळत गेली। राणेसाहेब कुणामुळे मोठे झाले हे वक्तव्य अजिबात मान्य करणार नाही। राणेंना भाजपनं मान सन्मान दिला, या नितेश राणेंच्या वक्तव्यावर निलेश राणेंची प्रतिक्रिया। चुकीचे गौप्यस्फोट करून महायुतीमध्ये तणाव निर्माण करू नका, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा आमदार निलेश राणेंना सल्ला। निलेश राणेंना शिवसेनेतून विधानसभा लढवण्यास आम्हीच सांगितलेलं, बावनकुळेंचं भाष्य। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे बंधूंची दमनगिरी सुरू। ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची टीका। राणे बंधूंनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला इतिहासाला काळिंबा फासलेला आहे। दोन भावांच्या शिरजोरीमुळे सत्याचा वाली नाही, राऊतांचं वक्तव्य। वैभव नाईकांना घरातील लोकांचं प्रचाराला येऊ नका म्हणतात। शिंदेंच्या प्रचार सभेवरून वैभव नाईकांनी केलेल्या टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर। शिंदेंच्या सिंधुदुर्गामध्ये प्रचार सभेसाठी येतात की लक्ष्मी दर्शनासाठी येतात ते आज समजेल, नाईकांनी केली होती टीका।